तळेगावमध्ये आज या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन आज झालेलं आहे. आपल्या तळेगाव शहरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये जवळपास तळेगावची लोकसंख्या जी आहे ती 1.5 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. आणि गतिमंद मतिमंद जी मुलं आहेत त्यांना ऐकायला व्यवस्थित येत नाही, बोलता येत नाही, किंवा ज्या बाकीचे मुलं जे ऍक्टिव्हिट असतात तशी ऍक्टिव्हिट नसणारे, जे कमी ऍक्टिव्हिट किंवा वेगळे असणारे मुलं जे आहेत त्यांना या ठिकाणी सेंटरमध्ये त्यांची डेव्हलपमेंट केली जाते. कांबळे मॅडमची माझं मागच्या आठवड्यामध्ये बोलणं झालं आणि असा सेंटर आम्ही या ठिकाणी उघडतो, आपली मदत आम्हाला लागणार आहे असं मॅडमनी सांगितलं. तर मॅडमला देखील मी आश्वासन दिलं की अशा खरं तर आमच्या तळेगावमधले असे जे कोण विद्यार्थी असतील किंवा पंचक्रोशीतील जे काय मुलं असतील ते खरंच आपण आपल्या माध्यमातून चांगली घडवा असं त्यांना मी सांगितलं. त्यासाठी जी काय मदत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने तुम्हाला करता येईल ती मदत मी करेल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि त्यांनी आज हे सेंटर इथं उभं केलंय. मी त्यांचं तळेगावकर नागरिकांच्या वतीने आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देत असताना तुमच्या हातून अशीच चांगले विद्यार्थी घडव आणि ते चांगले नागरिक देशाचे घडव अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमचा परिचय द्या पहिला. नमस्कार. आज तळेगाव दाभाडे येथे कांबळेताई असतील, पाखरेताई असतील यांच्या संयुक्त विद्यमानाने लेट्स टॉक चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर या सेंटरचं उद्घाटन होत आहे. खरं तर अतिशय कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे, कारण एक अननोन आजार ज्याला ऑटिझम असं नाव आहे त्यावरती मात करण्यासाठी या सेंटरचं खरं तर आज निर्मिती झाली आहे. अनेकशा लोकांना आज ऑटिझम हे काय आहे हे माहिती नाही. आम्हाला देखील खरं सांगायचं तर परिचय नव्हता. आम्ही आल्यानंतर आज आमच्या इकडच्या ज्या मुख्य व्यवस्थापिका आहेत त्यांनी समजावून सांगितल्यानंतर लक्षात आलं. तर लहान मुलांमध्ये आज त्यांनी सांगितलं प्रत्येक 6 मुलांच्या पाठीमागे एका मुलामध्ये ऑटिझम हे आढळत आहे. आणि यावरती लवकर ऑटिझम मुलांमध्ये डिटेक्ट करणं आणि त्यावरती त्यांना ट्रीटमेंट देऊन त्याच्यातनं बरं करणं हे शक्य आहे फक्त केव्हा, जेव्हा ते आपल्याला वेळेत कळेल तेव्हा आणि त्यावर योग्य ती ट्रीटमेंट मिळेल त्यावेळेस. त्यामुळं आज तालुक्यातलं हे पहिलं सेंटर आहे. याने येणाऱ्या काळात अनेकशी लोक तालुक्यातली एज्युकेट होतील. त्यांच्या मुलांमध्ये जर का ऑटिझम आढळलं तर आपल्या सेंटरला पाठवून त्यावरती पर्सनल केअर ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करतील. त्यामुळे अतिशय समाज कल्याणाचा आणि समाज उपयोगी असा हे उपक्रम आज कांबळेताई आणि पाखरेताईंच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला भेटत आहे. त्यामुळे मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळात त्यांच्या या सेंटरला, त्यांच्या या उपक्रमाला मी असेल, आमचे ज्येष्ठ नगरसेवक चिरागदादा खांडगे असतील, सियाताई असतील, यांच्या मार्फत परागदादा ढोरे असतील, आमच्या मार्फत देखील काही सहकार्य होऊ शकलं, नगरपालिकेच्या मार्फत असेल किंवा आमच्या वैयक्तिक मार्फत असेल, आम्ही नक्की कायम त्यांच्या सोबत उभे राहू आणि या चांगल्या उपक्रमात हातभार लावू. धन्यवाद. काय सांगू शकता तुम्ही आज इथे उद्घाटनासाठी आलात? नमस्कार, मी कुमारी सिया लक्ष्मण चिमटे. आज चला बोलूया म्हणजे बाल विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मी सिया चिमटे, त्याचप्रमाणे नगरसेवक चिरागदादा खांडगे आणि नगरसेवक सत्यमदादा खांडगे आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल पाखरेताई, कांबळेताई आणि आमचे नाना यदुनाथ चोरगे यांचे पहिल्यांदा मी आभार मानते. खरं तर एक प्रकारची अंगणवाडी म्हणता येणार नाही, परंतु आजकालचं जे जग आहे, तरुण पिढी आहे, ती मोबाईल आणि टीव्हीच्या जे काळ चालू आहे त्याच्यामध्ये मागे म्हणजे पुढे आहे ती. आणि त्यामध्ये कसं असतं, मुलांच्या जी वाढ आहे ती लहानपणापासूनच त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम करत असते. आपण जर या विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यावरती जर चांगले अशा प्रकारचे इथे येऊन संस्कार केले तर नक्कीच त्या येणाऱ्या पिढीसाठी ती आपली मुलं सक्षम, शारीरिक तर होतीलच पण मानसिक सक्षम होतील. आणि हा काही जो उपक्रम राबवलाय त्याबद्दल तर तुम्हाला सर्वांचे कौतुक केले पाहिजे की पहिल्यांदा आपल्या तळेगाव नगरीमध्ये असा उपक्रम आलेला आहे. आणि अनेक पालकांनी देखील आपल्या मुलांना अशा उपक्रमाच्या माध्यमातून ती कशी येणाऱ्या पिढीमध्ये सक्षम होतील त्यासाठी नक्कीच या उपक्रमाला भेट दिली पाहिजे. आणि तुमच्या जी पुढील वाटचाल आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. भाऊ काय सांगू शकता तुम्ही हा आजचा कार्यक्रम? लेट्स टॉक चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर याचं आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 7 मधील ह्या कॉम्प्लेक्समध्ये आज भव्य असं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी या उद्घाटनाला प्रामुख्याने मावळ तालुक्याचे प्रभारी भास्करप्पा म्हाळसकर असतील, त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष
संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील असतील यांच्या हस्ते इथं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम. आताच माझे सहकारी नगरसेवक सत्यमदादा खांडगे असतील किंवा नगरसेविका सियाताई चिमटे यांनी आत्ताच सांगितलंय की हे जे सेंटर चालू झालेलं आहे त्यातील जो ऑटिझम जो आजार आहे त्याचा अजून जनजागृती आपल्या या समाजातील सगळ्या लोकांमध्ये नाहीये. ती लवकरात लवकर ही जनजागृती या सगळ्यात मावळ तालुक्यात तळेगावात नक्कीच लवकरात लवकर ह्या सेंटर मार्फत पोहोचूयात. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत जे काय आपल्या नगर परिषदेच्या शाळा आहेत किंवा अनेक शाळा जशी आमची मामासाहेब खांडगे इंटरनॅशनल स्कूल असेल किंवा अशा अनेक शाळा आहेत तळेगावमध्ये, त्या तळेगावमध्ये याची जनजागृती होऊन याच्यामध्ये जे काय आपले जे नवीन येणारी पिढी आहे ती पिढी जर या आजाराने कुठे त्यांना त्याचं हे झालेलं असेल तर त्याच्यातून या सेंटर मार्फत असेल किंवा अशा अनेक सेंटर इथं उघडून त्याच्यात आपल्याला कसं काय त्यांना तिथं सहकार्य करता येईल ह्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक आणि नगरपालिका सहकार्य करू. पुनश्च एकदा यदुभाऊ चोरगे असतील, कांबळे मॅडम असतील, पारखे मॅडम असतील यांनी हे सेंटर चालू केले असायचं वेगळा हा उपक्रम केलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाऊ काय सांगू शकता तुम्ही? या सेंटरसाठी आम्ही वडगाव नगर पंचायतीच्या वतीने जे काही सहकार्य करता येईल किंवा त्यांना जी काही जवळच्या गावांमध्ये काही मदत लागेल ती 100% करू. मी इथे आबोली ताईमर ढोरे यांच्या वतीने त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो. हे करा. नाही हे करा.